नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, भारतीय राजकारण पुन्हा एकदा जोरदार तापायला लागले. या राजकारणामध्ये अर्थात एनडीए, इंडिया आघाडी या सर्वांची एक संमिश्र घालमेल आपल्याला दिसून येत आहे. विशेष करून इंडिया आघाडीमध्ये बरंच काही घडत आहे. सततचं अपयश याच्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष यांची आता घालमेल सुरू झालेली आहे. अलीकडेच इंडिया आघाडीची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर ज्या चर्चा समोर येऊ लागल्या आहेत त्याच्यामुळे भारतीय राजकारणात भले मोठे फेरबदल होणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत ही चर्चा जास्त होऊ लागलेली आहे. निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांनी 80 जागा जिंकल्या, पण अलीकडेच सेम जसं महाराष्ट्रात झालं होतं, शिवसेना फुटणं, त्यानंतर राष्ट्रवादी फुटणं, तसंच बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटली आणि त्यांचे 50च्या वर आमदार हे तृणमूलमधनं बाहेर पडून त्यांनी वेगळा एक पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन म्हणण्यापेक्षा एक गट त्यांनी स्थापन केला. या धक्क्यातनं ममता बॅनर्जी सावरत असतानाच पुन्हा एक दणका त्यांना बसला, कारण त्यांचे जवळपास 20 खासदार, ज्यामध्ये लोकसभेचे काही आणि 2 खासदार राज्यसभेचे हे आहेत, हे पक्ष सोडताना दिसून येत आहेत. त्यातल्या 3 ते 4 जणांनी आतापर्यंत राजीनामा देखील दिलेला आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वात तरुण सयानी घोष, फायर ब्रँड नेत्या तृणमूल काँग्रेसच्या, त्यांनी सुद्धा पक्ष सोडण्याची तयारी केलेली आहे. कदाचित राजीनामा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. सयानी घोष या अत्यंत तरुण, पॉप्युलर सिनेमा अभिनेत्री असल्यामुळे आधीच पॉप्युलर, त्यानंतर निवडून आल्यानंतर थेट खासदार झाल्या. पहिल्याच विजयात त्या खासदार झाल्या. त्या अगोदर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढली होती, पण त्या हारल्या होत्या. पण त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी विजय मिळवला, थेट लोकसभेत गेल्या. आधीच पॉप्युलर असलेल्या सयानी घोष या लोकसभेतील त्यांच्या भाषणांमुळे, त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे, त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाल्या. सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज, त्यांच्या भाषणांचे व्हिडिओज अत्यंत व्हायरल होतात. अशा सयानी घोष सुद्धा आता ममतांची साथ सोडत आहेत. 20 खासदार गेल्यानंतर आणि आधीच मोठ्या आमदारांचा गट गेल्यानंतर तृणमूल काँग्रेस ही अक्षरशः पोकळ झाल्यासारखी दिसून येत आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीची जी बैठक आत्ताच पार पडली, त्या बैठकीत याच्यावरती चिंतन आणि मनन करण्यात आलं आणि त्यानंतर 28 वर्षापूर्वी ममता बॅनर्जी या काँग्रेसमधनंच बाहेर पडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केलेली होती आणि त्यांना परत काँग्रेसमध्ये येण्याचे आग्रहाचे निमंत्रण मिळालेले आहे. सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना खुली ऑफर दिलेली आहे की तुम्ही तृणमूल काँग्रेसला परत काँग्रेसमध्ये विलीन करा. त्यांना काँग्रेसचं उपाध्यक्षपद मिळेल. उपाध्यक्षपद मित्रांनो, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचं उपाध्यक्षपद हे ममता बॅनर्जी यांना देऊ केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जींचे भाचे, यांना सुद्धा सचिवाच्या तोडीचं पद देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. यावरती अशी चर्चा आहे की ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या भाच्यासाठी राज्यसभेतली उमेदवारी मागितलेली आहे. राज्यसभेत जागा त्यांना देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. अजून बोलणं चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत. मित्रांनो, इंडिया आघाडीचं अपयश, त्या तृणमूल काँग्रेसचं अपयश, त्यांची जवळपास तृणमूल काँग्रेस ही संपुष्टात येण्यात जमा आहे. म्हणजे मागच्या 2-3 टर्म सत्तेत एकट्या लढून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींची आणि तृणमूल काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था या विधानसभा निवडणुकीनंतर झाल्याची आपल्याला बघता येईल. 80 जागा त्यांनी जिंकल्या होत्या, पण परत मोठा गट, 50-55 आमदारांचा गट पक्षातनं बाहेर पडला. 20 खासदार पक्षातनं बाहेर पडतायत. त्याच्यामुळे ममता बॅनर्जींना सुद्धा आता आधाराची गरज आहे, पाठबळाची गरज आहे. हेच बोलल्या जात आहे शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा. शरद पवार सुद्धा काँग्रेसमधनं बाहेर पडले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली होती. पण आता सततचं अपयश याच्यामुळे त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये परत या.
संजय राऊत आणि इंडिया आघाडीतील इतर काही नेत्यांनी सुद्धा आत्ताच अलीकडे अगदी कालपर्वामध्येच वक्तव्य केलेली आहेत की काँग्रेसमधनं जे पक्ष बाहेर पडलेले आहेत त्यांनी परत काँग्रेसमध्ये एकत्रितपणे येऊन काँग्रेस बळकट करणं आणि अर्थात इंडिया आघाडी बळकट करणं हे गरजेचं आहे. तेव्हाच आपण एक तुल्यबळ विरोधी पक्ष निर्माण करू शकू आणि बीजेपीला आपण मुकाबला त्याचा करू शकू, असं मत आता इंडिया आघाडीतल्या नेत्यांकडनं व्यक्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणि राजकीय वर्तुळात चालू असलेल्या चर्चेनुसार ही ऑफर इंडिया आघाडीतील जवळपास सर्व घटक पक्षांना देण्यात आलेली आहे की सर्व घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि काँग्रेसला बळकट करून मग बीजेपी सोबत तुल्यबळ लढत ही होऊ शकेल. राजकारण आहे मित्रांनो. बघूया पुढे काय होतंय, कोण काँग्रेसमध्ये विलीन होतंय, कोण नाही होत, कोणाला काय ऑफर मिळते, कोणाला काय पदं मिळतात, हे सर्व आपण बघूया. कारण ममता बॅनर्जी यांचे राहुल गांधींशी असलेले मतभेद उघड होते. इंडिया आघाडी जेव्हा स्थापन केली तेव्हा इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यावरनं राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींमध्ये खटके उडाले होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधींसोबत त्यांचं फारसं काही व्यवस्थित नव्हतं. निवडणुकांच्या आधी त्यांनी इंडिया आघाडीच्या विरोधात सुद्धा वक्तव्य केली होती. पण आता या पराभवानंतर अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेण्यापासनं राहुल गांधी यांच्यासोबतचा लांबलचक संवाद करतानाची त्यांची बॉडी लँग्वेज, अतिशय आपुलकीने विचारपूस करणं, या सगळ्या गोष्टी या बैठकीतून बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की हे विलिनीकरण होण्याची जास्त शक्यता आहे. मित्रांनो, बघूया. भारतीय राजकारण आहे, काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि त्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.